विकास कामे न केल्याने विरोधक अद्यापही 10 वर्षापूर्वीचाच वचननामा घेऊन फिरतात. अमर कैलास गव्हाणे. कोंढव्यात यावेळेस 100% सत्ता परिवर्तन होणार. विरोधकांनी कोंढवा खुर्द परिसरामध्ये कोणताही विकास न केल्यामुळे गेल्या 10 वर्षापूर्वी जनतेला दाखवला वचननामा परत 10 वर्षांनी तोच वचननामा घेऊन विरोधकांना मताचा जोगवा मागण्याची वेळ आली आहे. कामे न करणाऱ्या उमेदवारांना जनता मताच्या माध्यमातून धडा शिकवेल. भारतीय जनता पार्टी ही विकासाची पार्टी आहे, त्यामुळे आमच्या चारही उमेदवारांना जनतेने निवडून द्या. भविष्यात आम्ही स्मार्ट कोंढवा करून दाखवू, असे मत भारतीय जनता पार्टी कोंढवा खुर्द कौसरबाग प्रभाग क्रमांक 19चे उमेदवार श्री अमर कैलास गव्हाणे यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 19 कोंढवा खुर्द कौसरबागचे उमेदवार नूर फातिमा हुसेन खान, सौ सुप्रिया सतीश शिंदे, श्री सतपाल रामचंद्र पारगे, श्री अमर कैलास गव्हाणे यांच्या प्रचारार्थ कोंढवा NIBM कौसरबाग या भागामध्ये मतदारांच्या गाठीभेटी तसेच पदयात्रेचे आयोजन केले होते. त्या प्रसंगी अमर कैलास गव्हाणे बोलत होते. विधान परिषदेचे कार्यक्षम आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीतून आम्ही चारही उमेदवार प्रभाग क्रमांक 19 कोंढवा खुर्द कौसरबाग या ठिकाणी पुणे महानगरपालिका 2026च्या निवडणुकीसाठी उभे आहोत. मिठानगर, शिवनेरी नगर, सर्वे नंबर 354 या भागामध्ये आजही अग्निशमक दलाची गाडी पोहोचू शकत नाही. मुलांना खेळण्यासाठी चांगल्या पद्धतीचे क्रीडांगण नाही, चांगले दवाखाने नाहीत, हॉस्पिटल, शाळा अशा असंख्य गोष्टींचा अभाव आजही कोंढवा खुर्द प्रभागामध्ये आहे. गेल्या 10 वर्षापासून विरोधक हे जनतेची दिशाभूल करत असून आम्ही विकास केला असे म्हणून आजही आम्हाला कोंढव्याचा विकास करायचा आहे, आम्हाला निवडून द्या असे जनतेला सांगत आहेत. मात्र जनता ही हुशार असून यावेळेस विरोधकांना घरी बसवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असेही अमर गव्हाणे यांनी सांगितले. कोंढवा खुर्द कौसरबाग प्रभाग क्रमांक 19च्या युवा उमेदवार नूर फातिमा हुसेन खान यांनी सांगितले की मोठ्या प्रमाणात या भागात बेरोजगारी असून आतापर्यंत ज्या जनतेने पूर्ण महानगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी दिली त्यांना युवकांच्या रोजगारासाठी अद्यापही काही करता आले नाही. आजही युवा तरुण भरकटवला आहे. विरोधकांच्या चुकीच्या धोरणांमुळे आज कोंढव्याची ओळख ही नशाबाज कोंढवा झाली आहे. कोंढवा खुर्द भागातील असणाऱ्या जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही चारही उमेदवार सदैव कटिबद्ध आहे. वीज, पाणी, ड्रेनेज, रस्ते, वाहतूक कोंडी हे प्रश्न नित्याचे झाले आहेत. मात्र पुणे महानगरपालिकेत जनतेने आम्हाला निवडून द्यावे, त्यावर आम्ही कायमस्वरूपी तोडगा काढून सर्वात महत्त्वाचे वाहतूक कोंडीचा प्रश्न, सुसज्ज अशी भाजी मंडई, कचरामुक्त प्रभाग, नशामुक्त कोंढवा करण्यावर आमचा भर राहील. गोरगरीब नागरिकांसाठी सुसज्ज असे मनपाच्या माध्यमातून ससूनच्या धर्तीवर या भागात चांगल्या पद्धतीचा दवाखाना उभारण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. भाजप पक्ष हा नेहमीच गोरगरीब जनतेचे हित जपणारा पक्ष असून माझ्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना, सुकन्या योजना, घरकुल योजना अशा अनेक योजना भारतीय जनता पक्षाने सुरू केल्या. त्यामुळे मी या पक्षात काम करण्याचा निर्णय घेतला आणि विधान परिषदेचे कार्यक्षम आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी कोंढवा खुर्द कौसरबाग प्रभाग क्रमांक 19 मध्ये निवडणुकीसाठी उभे आहे. तरी जनतेने मी नूर फातिमा हुसेन खान, सौ सुप्रिया सतीश शिंदे, श्री सतपाल रामचंद्र पारगे, श्री अमर कैलास गव्हाणे या चारही उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन नूर फातिमा हुसेन शेख यांनी जनतेला केले. भारतीय जनता पार्टी हा पक्ष निर्णय घेणारा पक्ष असल्यामुळे यापुढे नागरिकांच्या आशीर्वादाने आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये जनतेने आम्हा चारही उमेदवारांना पुणे म्हणतात काम करण्यासाठी मतरूपी आशीर्वाद द्यावेत. माझ्या मनात आपल्या कोंढवा खुर्द कौसरबाग प्रभागामधील सर्वसामान्य जनतेसाठी अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्याचे धोरण असून त्यासाठी जनतेच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे. जनतेचे काम करत असताना त्यांनी दिलेला आशीर्वाद हेच आमच्या चारही उमेदवारांसाठी मोलाचे आहेत. जनता हीच आमच्यासाठी सर्वस्व आहे. आम्ही चारही उमेदवार घेणाऱ्यातले नाही तर जनतेला देणाऱ्यातले आहोत, असे कोंढवा खुर्द कौसरबाग प्रभाग क्रमांक 19चे उमेदवार श्री सतपाल रामचंद्र पारगे व सौ सुप्रिया सतीश शिंदे यांनी पुणे लोकन्याय न्यूज 24 तासशी बोलताना सांगितले. कोंढवा खुर्द कौसरबाग या भागात भाजपच्या चारही उमेदवारांना निवडून येण्यासाठी आशीर्वाद देऊन कमळ चिन्ह निवडून देण्याचा जनतेने विश्वास व्यक्त केला. पुणे लोकन्याय न्यूज 24 ताससाठी संदीप डोके. सर्व जनतेला आम्ही आवाहन करत आहोत की भारतीय जनता पार्टीच्या आमच्या चारही उमेदवारांना
कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावा असं आव्हान आम्ही आता जनतेला करणार. मतदारांचा कसा रिस्पॉन्स आहे तुम्हाला? मतदारांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे. आम्ही ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी म्हणून त्यांच्या समोर जात आहे, इतके आनंदित लोक होत आहेत की भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक आम्हाला पाहिजे असं सर्वांचंच मत आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आमच्यातनं 4ही उमेदवार प्रचंड बहुमताने कोंढवा खुर्द तवसर भाग प्रभाग क्रमांक 19 या प्रभागातून प्रचंड बहुमताने निवडून येईल. जनतेने निवडून दिल्यावर तुमचं विजन काय आहे पुढचं? जनतेने निवडून दिल्यानंतर सर्वप्रथम जी वीज समस्या आहे, लाईटची समस्या आहे, रोडची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, जे आत्ता प्रस्थापित कुठल्याच नेत्यांनी या समस्या पूर्ण केल्या नाही, या समस्याचं निवारण केलं नाही. कायमस्वरूपी या समस्यांचे निवारण करायचं, स्मार्ट कोंढवा करायचा, डिजिटलायझेशन करायचं, विद्यार्थ्यांना माता भगिनींना सुरक्षा प्रदान करायची, या सर्व विजन घेऊन आम्ही जनतेसमोर आता जातो. विरोधकांना काय आव्हान करसान? विरोधकांना हेच आवाहन करेल की तुम्ही गेल्या 10 वर्षापूर्वी तुमच्या पॅम्पलेटमध्ये छापलं होतं, त्यांनी वचननामा जो दिला होता तो 10 वर्षानंतर तोच वचननामा ते घेऊन फिरतात. म्हणजे 10 वर्षात त्यांनी प्रभागाचा नाही स्वतःचा विकास केला. हे जनतेलाही माहिती आहे प्रभागाचा विकास झाला आहे का नगरसेवकाचा विकास. धन्यवाद.